शब्द क्रांती न्यूज, शब्दांची ताकद, बदलाची सुरुवात. मुख्य संपादक प्रसाद भोईर. शहापूर मुरबाड पाटगाव खोपोली महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात नडगाव परिसरातील महिलांनी मंगळवारी 25 ऑगस्ट रोजी आक्रमक आंदोलन केले. मंगळागौरीच्या सणाच्या दिवशीच महिलांनी खड्डेमय महामार्गावर ठिय्या देत तब्बल 3 तास महामार्ग रोखून धरला. यावेळी पारंपरिक मंगळागौर खेळत महिलांनी MSRDC प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक 3 तास विस्कळीत झाली. विशेष म्हणजे आंदोलनाची पूर्वकल्पना देऊनही MSRDCचा एकही अधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित राहिला नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. 8 वर्ष रस्ता रखडला तरी आमदार खासदारांना नागरिकांच्या वेदना दिसत नाहीत का, असा सवाल महिलांनी उपस्थित केला. MSRDC अंतर्गत सन 2018 पासून सुरू असलेले या महामार्गाचे काम तब्बल 8 वर्षांपासून रखडले. जीवघेणे खड्डे, अपूर्ण रस्त्याचे काम, धुळीचे साम्राज्य, चिखल आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. विद्यार्थी, कामगार, शेतकरी, व्यापारी, रुग्ण तसेच ज्येष्ठ नागरिकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे महिलांनी सांगितले. महामार्गाचे काम तातडीनं पूर्ण करावे, खड्डे बुजवावेत आणि वाहतूक कोंडीची समस्या दूर करावी, अशी मागणी आंदोलक महिलांनी केली. दरम्यान नायब तहसीलदार सदानंद घुटे आणि पोलीस निरीक्षक विलास कदम यांनी आंदोलक महिलांना लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र निर्धारित वेळेत काम सुरू न झाल्यास आंदोलन अधिक व्यापक करण्याचा इशारा चंद्रकला दुर्गे यांनी दिला. या आंदोलनाला नडगाव, भटपाडा, साखरपाडा, शिरगाव, लेनाड, दोनघर, नेहरोली आणि शेंद्रोड परिसरातील महिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विद्याताई वेखंडे, डॉक्टर अपर्णा खाडे, पुष्पा पानसरे, चंद्रकला दुर्गे, कमल रेरा, आशा मांजे, अनिता हरड, दर्शना भालके, सुनीता पवार, विजया बेलवले, हर्षला जागरे, सविता विशे, रेखा जागरे, जुही पवार, दीपिका भालके, वंदना हरड, भारती कदम, राधिका हरड आणि सारिका फर्डे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या. प्रसाद भोईर, शहापूर. रस्ता रोकोच्या संबंधात खऱ्या अर्थाने जो पुढाकार घेतला त्या सर्वप्रथम माझ्या माता भगिनींना या ठिकाणी धन्यवाद देतो का सरकारला जाग आणण्यासाठी या माता भगिनी या ठिकाणी रस्त्यावर म्हटला, त्यांचा सर्वप्रथम मी अभिनंदन करतो की आज खऱ्या अर्थाने मंगळागौर ही साजरी करण्यासाठी कुठलाही मतलब नव्हता. तो सार्वजनिक हिताचा निर्णय घेऊन आज मंगळागौरी या ठिकाणी तुम्ही साजरी केली. आणि आज अनेक वर्षापासून आपण बघतोय की यापूर्वी शहापूर ते सापगाव, आता सापगाव ते नडगाव, शहापूर ते सापगाव रस्ता यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. आणि त्यावेळेस मी आमदार होतो. अनेक गुडगा खड्डे त्या ठिकाणी पडले होते आणि असाच त्या ठिकाणी आम्ही जन आंदोलन केलं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डेप्युटी इंजिनियरची खुर्ची आमची आपुताई असेल, आमच्या विद्याताई असेल, आमचे विनायक सापे असतील, या सर्वांनी त्या डेप्युटी इंजिनियरची खुर्ची आणून खड्ड्यात आपटली आणि त्या ठिकाणी आम्ही खड्ड्यात चिखलात बसलो. 1 तास 1.5 तास बसलो. आमच्यावर गुन्हे दाखल झाले. अजून आम्ही केसी लढतोय. परंतु या ठिकाणी सरकारने या ठिकाणी कोणावरही गुन्हे दाखल या ठिकाणी करू नये अशी सूचना या ठिकाणी जाधव साहेब, आपले कदम साहेब आणि आपण या ठिकाणी याची दखल या माध्यमातून घ्यावी. आणि आपल्याला माहितच आहे की शहापूर ते सापगाव, मुरबाड, कर्जत, खोपोली हा रस्ता गेल्या 8 वर्षापासून प्रलंबित या ठिकाणी आहे. या रस्त्यासाठी अनेक आंदोलन झाली, परंतु या रस्त्यावर आपण बघतोय की मी आमदार होतो तरी आंदोलन उतरलो होतो. आताचे आमदार डोळे झाकपणे करून या आंदोलनात या ठिकाणी सहभागी झाले नाही, व्हायला पाहिजे होते. बंधू, मी आपल्याला आणि भास्कर जाधव तालुकाध्यक्ष BJP यांना नम्र आवाहन करीन की आपणच पुढाकार घ्या
आणि मुख्यमंत्र्यांकडे विषय घ्या. अपुताई त्याच संदर्भात आम्ही या ठिकाणी आलो. आता आम्ही कालच MSRDCचे MD अनिल गायकवाड साहेबांशी बोललेलो आहे. त्यांनी सुद्धा तशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहे. हा तर रस्ता होईलच, परंतु फुटकरचा समृद्धीचा एक्झिट ते शहापूर आणि नव्याने रस्ता करण्यासाठी आम्ही या ठिकाणी परवाच मी त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आमचं आणि मत तो असेल- सुद्धा रस्ता आपल्यासाठी या ठिकाणी होईल, जेणेकरून नाटकावरून माणूस 5 मिनिटात शहापूरला पोहोचेल. आणि हा सुद्धा रस्त्यासाठी बिलवाडीकडे घ्या किंवा पुढे घ्या. परंतु आत्ताचा जो प्रश्न आहे की रोज या ठिकाणी खड्ड्यातून आमच्या प्रवाशांना माता भगिनींना ज्या ठिकाणी प्रवास करावा लागतो, तो प्रवास 1 ते 8 दिवसात चांगला प्रवास व्हावा यासाठी मी या ठिकाणी आपले तहसीलदार माननीय कसोळे साहेब यांना धन्यवाद देईल की आमदार खासदारांनी पुढाकार घेण्याच्या ऐवजी या आमच्या तहसीलदारांनी पुढाकार घेतला आणि हा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावलेला आहे. खऱ्या अर्थाने याचा श्रेय जर कोणाला द्यायचा असेल तर या माझ्या सर्व माता भगिनींना द्यायला लागेल. तर त्यांनी जर या ठिकाणी आंदोलन केलं नसतं तर शासनाने या ठिकाणी तात्काळ लेखी दिला नसता. त्यामुळे मी मनापासून आमच्या भगिनींना या ठिकाणी धन्यवाद देतो. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. धन्यवाद.